भारतीय जनता पक्ष निवडून दिल्ली निकालावरून राऊतांनी भाजपवर हल्लाबोल केलेला आहे। 10 वर्षात लोकशाही पद्धतीने निवडणूक झाली नसून जिंकण्यासाठी भाजपकडनं साम दाम दंड भेदचा वापर केला जातोय असा आरोप राऊतांनी केलाय। फडणवीसांना विजयाचं डिप्रेशन आहे असं म्हणत संजय राऊतांनी फडणवीसांना टोला लगावलाय। तर अमित शहा कधी ऑपरेशन करतील समजणार नाही असा टोलाही त्यांनी एकनाथ शिंदेंना लगावलाय। कोकणात शिवसेना ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसलाय। 13 फेब्रुवारीला ठाण्यामध्ये राजन साळवी यांचा पक्ष प्रवेश होणार आहे। एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये साळवी धनुष्यबाण हाती घेणार आहेत। तर यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित असतील। गोपीनाथ मुंडेंनी भाजप पक्ष उभा केला असं मोठं विधान पंकजा मुंडेंनी केलंय। गोपीनाथ मुंडे भाजपच्या जन्मापासून होते असं म्हणत गोपीनाथ मुंडेंवर प्रेम करणाऱ्यांचा एक वेगळा पक्ष उभा राहील असं पंकजा मुंडेंनी म्हटलं। मुंबईत मनसे नेत्यांनी 3 तास मंथन केलंय। राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये शिवतीर्थवर विचार मंथन करण्यात आलं। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तर संघटना वाढीबाबत चर्चा झाल्याची माहिती मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी दिली आहे। अजित पवारांनी स्वतःच्या हिमतीवर निवडणूक लढवून दाखवावी असं आव्हान मनसेच्या संदीप देशपांडेंनी दिलंय। भाजपचा पदर पकडून अजित पवार निवडून आलेत असा टोलाही त्यांनी लगावलाय। स्वतःच्या मुलाला निवडून आणता आलं नाही असं अजित पवारांनी राज ठाकरेंना म्हटल्यावर देशपांडेंनी प्रत्युत्तर दिलंय। रायगड जिल्ह्यात भाजपनं आपल्याच मित्र पक्षाला मोठा धक्का दिलाय। शिवसेनेमधील नाराज माजी जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश देसाईंसह शेकडो समर्थकांनी आज पालीतल्या मेळाव्यात खासदार धैर्यशील पाटलांच्या साक्षीने भाजपात प्रवेश केला। लोकांची कामं करण्यासाठी अपेक्षित ताकद मिळत नसल्यानं निर्णय घेतल्याचं देसाई यांनी म्हटलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात। एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस असल्यानं मोदींनी शिंदे यांना फोनच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्यात। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत। अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांना फोनवरून शुभेच्छा दिल्याची माहिती आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांचा 60वा वाढदिवस कुटुंबियांच्या सोबत साजरा केला। ठाण्यातल्या निवासस्थानी कुटुंबियांनी एकत्र येत केक कापून वाढदिवस साजरा केलेला आहे। यावेळी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू देखील उपस्थित होते। शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यामध्ये 61 कॉमन मॅनचा सन्मान करण्यात आला। भाजी विक्रेता, दूध विक्रेते, डिलिव्हरी बॉय, हमाल, पोलीस बांधव आणि परिचारिका अशा अनेक कॉमन मॅनला युवा सेनेनं सन्मानित केलं। तर महाराष्ट्रात तब्बल 61 ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या स्टोन आर्टिस्टनं अनोख्या शुभेच्छा दिल्यात। सुमन दाभोलकर यांनी एकनाथ शिंदे यांचं स्टोन आर्ट साकारलेलं आहे। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त पुण्यामध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे। या बॅनरवर अनस्टॉपेबल लीडर मिशन टायगर असा उल्लेख आहे। पुण्यामधील FC रोड, जंगली महाराज रोडवर एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देणारे बॅनर्स झळकावण्यात आलेत। नवी मुंबईतील खारघरमध्ये हेल्मेटनं मारहाण केल्यानं मृत्यू झालेल्या शिवकुमार शर्मा यांच्या कुटुंबाची भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी भेट घेतली आहे। आरोपीला सोडणार नाही, पोलीस लवकरच आरोपीला पकडतील असं देखील आश्वासन किरीट सोमय्या यांनी दिलं आहे। नाशिक जिल्ह्यातल्या हरणबारी भागात आमदार दिलीप बोरसे यांनी आश्रमशाळेमध्ये अचानक भेट दिली। यावेळी ते विद्यार्थ्यांच्या सोबत जेवायला बसले। त्यांनी आश्रमशाळेची पूर्ण तपासणी केली आहे। तर विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक आढावा घेतला। त्यांनी आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांना काही सूचनाही केल्या। सरपंच संतोष देशमुख हत्येला आज 2 महिने पूर्ण झाले। मात्र अजूनही या हत्येच्या तपासाबाबत देशमुख कुटुंबीय समाधानी नाही आहे। महत्त्वाचं म्हणजे खंडणी आणि खुन्याच्या गुन्ह्यातील महत्त्वाचा आरोपी कृष्ण आंधळे पोलिसांच्या हाती लागलेला नाही आहे। संतोष देशमुख यांची हत्या अवघ्या 3 तासात केली। 3 तासात केलेल्या हत्येचा तपास करण्यासाठी एवढा वेळ का लागतो असा उद्विग्न सवाल देशमुख यांची कन्या वैभवीने केलाय। आम्हाला न्याय द्या अशी याचना देखील वैभवी देशमुखने केली आहे।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांना राजीनामा घेण्याचा अधिकार असून देशमुखांच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी असं देखील सोनवणे यांनी म्हटलंय. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय राष्ट्रवादी पक्षानं घ्यावा असं आमदार सुरेश धस यांनी म्हटलंय. तर राजीनामा न घेतल्यानं जनतेमध्ये पक्षाची बदनामी होतीये. अजितदादा सुनील तटकरे यांनी मनात आणलं तर राजीनामा होऊ शकतो असं देखील धस यांनी म्हटलंय. परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी आणखी 4 पोलिसांना निलंबित करण्यात आलं. पोलिसांच्या मारहाणीमुळे सोमनाथचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. बीड जिल्हा परिषदेमध्ये डिसेंबरमध्ये माहिती अधिकारातील एकही अर्ज निकाली काढला नसल्याची माहिती आहे. मंत्रालय मासिक सुधारणा अहवालात ही माहिती असल्याचं समजतंय. तर सोलापूर, कोल्हापूरसह 7 महापालिकेतलही 100% अर्ज पळून असल्याचं कळतंय. मनोज जरांगे यांच्या मेहुण्यासह 9 जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. जालन्यामध्ये वाळू माफियांविरोधात प्रशासन ऍक्शन मोडवर आलं असून वाळू चोरी तसंच इतर गुन्ह्यातील 9 जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली. यात जरांगेंच्या मेहुण्याचा देखील समावेश आहे. कुणाचा नातेवाईक असल्यानं अटक होत नसते तर गुन्हा केला की अटक होत असते अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. जरांगेंच्या मेहुण्यावर तडीपारीची कारवाई केल्यानंतर फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. सोलापुरात लाडकी बहीण योजनेतून 3000 महिलांना अपात्र ठरवण्यात आलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सोलापुरातील एकूण 10,44,000 अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी 3000 अर्ज अपात्र ठरवण्यात आले. भिवंडी तालुक्यातील डोहोळे ग्रामपंचायतीला स्मार्ट गाव म्हणून पुरस्कार देण्यात आलाय. प्रजासत्ताक दिनी उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते बक्षीसरूपी 10 लाख रुपये तसंच सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलेलं आहे. मध्य रेल्वेकडनं रोहा यार्डमध्ये मंगळवारी विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. ओव्हर रायडिंग स्विच बदलण्याच्या कामासाठी हा ब्लॉक असेल. यानुसार सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत विशेष वाहतूक ब्लॉक असेल. त्यामुळे काही मेल एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर देखील परिणाम होणार आहे. इंदूर नागपूर वंदे भारत एक्सप्रेसच्या वेळापत्रकात काहीसा बदल केला जाणार आहे. उद्यापासून गाडीच्या आगमनाच्या वेळेत बदल होणार आहे. 2:35 नागपूर स्थानकात येणारी वंदे भारत एक्सप्रेस आता 3:20 नागपूर स्थानकात येणार आहे. रेल्वे प्रशासनानं याबाबतची माहिती दिली आहे. एसटी प्रशासनासाठी यूपीआय लाभदायक ठरलेली आहे. यूपीआयच्या माध्यमातून तिकीट खरेदीमध्ये जवळपास दुपटीनं वाढ झाली आहे. तिकीट दर वाढीनंतर यूपीआयच्या माध्यमातून केलेल्या तिकीट विक्रीतनं महामंडळाला 15,68,62,000चा महसूल मिळाला आहे. एसटीच्या तिकिटामध्ये झालेल्या दरवाढीमुळे कोल्हापूर विभागाच्या उत्पन्नात 12 लाख रुपयांची भर पडली आहे. कोल्हापूर विभागाचं दरवाढीच्या आधी 72 लाख इतकं उत्पन्न होतं. आता ते उत्पन्न 84 लाखांवर गेलंय. 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचं ऑनलाईन समुपदेशन करण्यात येणार आहे. परीक्षेच्या काळात विद्यार्थी मानसिकदृष्ट्या दडपणाखाली असतात. त्यामुळे राज्य शिक्षण मंडळानं पुढाकार घेत हा निर्णय घेतलाय. विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी हा उपक्रम आहे. राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेची विद्यार्थ्यांना प्राप्त झालेल्या गुणांची यादी परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली आहे. यादीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी 18 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.